माणसा माणसात असणाऱ्या नात्यांवर अखंड विश्वास ठेवणं सध्या तरी अशक्यच गोष्ट। मात्र पशुपक्ष्यांसोबत जुळलेलं नातं तितक्याच विश्वासानं जपलं जातं। हे स्पष्ट होतंय लक्ष्मी खत्री यांनी कबुतरांना लावलेल्या लळ्यामुळे। बेरजेच्या गणितात खेळणारी ही माणसं शिल्लकीचा हिशेब नेहमीच मांडताना दिसतात। मग यातून कधी वाट दिसते ती पुण्यदानाची। मग अन्नपूर्ण परब्रह्म म्हणत अन्नदान केलं जातं। माणसा माणसांवर प्रेम करा म्हणताना साहजिकच पशुपक्ष्यांचा विसर पडतो। पण या धावपळीच्या जगात नित्य नेमाने आपल्या दैनंदिन जीवनातला काही वेळ देणारे अनेक अशी ओल्या मनाची माणसं आहेत। त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मी खत्री। आपल्या संसाराचा गाडा हाकतच कबुतरांवर नितांत प्रेम करणाऱ्या खत्री न चुकता दररोज या पक्ष्यांना 7 किलो बाजरीचं खाद्य देत असतात। प्राण्यांवर प्रेम करा, पशुपक्ष्यांवर प्रेम करा असं संत महंतांनी सांगून गेलेत। तर या कमिन्स हॉलच्या इथं एक जवळजवळ 1,500 कबुतरे वास्तव्यास आहेत किंवा 1,500 कबूतर इथं आहेत। यांना दररोज 7 किलो बाजरी खाण्यासाठी टाकण्याचं काम करतात इथं लक्ष्मी खत्री। आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। ताई, तुम्ही किती दिवसापासून इथं आहात किंवा किती दिवसापासून या कबुतरांना खाद्य देताय? मी वर्ष 1.5 वर्ष झालं टाकते, कंटिन्यू रोज टाकते। 1 बॉटल पाणी आणि बाजरी 7 किलो। तुम्ही याच रूटवर येऊन जाऊन करता, याच मार्गाने तुम्ही काय करता सध्या? मी माझा हॉटेलांना पोळ्या सप्लाय करायचा, पोळ्या आणि भाकरी सप्लाय करायचा व्यवसाय आहे। त्यामुळे मग मी हे करत असते। जाता येता आपला एक छंद म्हणून करत असते। तरीपासून तुम्ही टाकताय? तरी वर्ष 1.5 वर्ष झालं मी टाकते। मग माणसातलं नातं आणि पशुपक्षातलं नातं वेगळं असतं, मग ते नातं तुम्ही जपण्याचा प्रयत्न करता। आता आम्ही बघितलं की तुमच्या आवाजाने ते खाली येत आहेत किंवा आवाजाने तुमच्या ते वर जातात। शक्यतो आपला मुलगा देखील सध्या ऐकत नाही, पण यांना ती भाषा तुमची कळते। हे कशामुळे? रोज घालण्यामुळे आणि आपुलकी, दुसरं काय, जिव्हाळा लागलाय, प्रेम लागले। ज्यावेळी आता आलो त्यावेळी बघितलं तुम्ही तिथे उभा होता आणि तुम्ही आल्याला दिसलं की सगळे पक्षी बरोबर उडले वर आणि परत येऊन खाली बसले। मी रोज 12 वाजता टाकत असते, पण आज मला उशीर झाला। तो उशीर होण्याच्या नादात ते माझ्या टायमात खाली येतातच। तुमची कदाचित ती वाटच बघत होते। खूप चांगला उपक्रम करताय किंवा खूप चांगली सेवाभाव म्हणून तुम्ही हे करताय। किती कबूतर असतील? काय कल्पना नाही, 1000-1,500 असतील। तसं कोणी मोजलं नाही। आपला एक छंद म्हणून टाकायचा प्रयत्न करते, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करते। पाण्याची व्यवस्था कुठे करता? ते काय, तिथं भांडं ठेवले मी, दगडी भांडं आणून ठेवलेले। वडाऱ्याकडनं दगडी भांडं करून आणून तिथं जागेवर पॅक केलं। 1 बॉटल पाणी आणि 7 किलो बाजरी रोजची माझी असते। तुम्ही तुमच्या घरचं कसं काय? तुम्ही कसं करता? म्हणजे 7 किलो बाजरी आणता दररोज स्वतःच्या खिशातून? माझ्या खर्चातून। मी कोणाकडनं मागत नाही, काही नाही। माझा एक छंद म्हणून मी जोपासण्याचा प्रयत्न केलाय, बाकी दुसरं काही नाही। आता तुम्हाला तुमची एक चांगली ओळख ठेवली आहे किंवा तुम्ही आता हे कार्य करण्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा। धन्यवाद, थँक्यू। लक्ष्मी खत्री सांगतात की हे पक्षी माझी वाटच बघत असतात। मी यायची वेळ आता यांना पक्की ठाऊक झाली आहे। लक्ष्मी खत्री येताच हे पक्षी आनंदाने विहार करू लागलेत। या धावत्या युगात जो तो धावतोय स्वतःचं पोट भरण्यासाठी। अशा वेळी या मुख्या प्राण्यांकडे, मुख्या जनावरांच्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही कोणाकडे। तरी पण आपलं थोडंफार काम करून त्यातनं थोडीफार बचत करून या पशुपक्ष्यांसाठी खाद्य आणतायत लक्ष्मीताई। आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ आणि शिलकीतला काही भाग जड जीवांसाठी देणं ही एक जिवंत मनाची निशाणी आहे। खाद्यासोबतच यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही केली जाते। शेवटी आम्ही कोणाच्या किती कामासाठी येतो यावरच तर आमच्या जगण्याचं मोल ठरतं। हे पक्षी आजही वाट पाहतायत आणि उद्याही वाट पाहत राहतील, हे एक शाश्वत आहे। कारण हे नातं ओल्या निष्पापपणाचं आणि अखंड टिकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद कुमार सोबत रवी बिसे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।